टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नमस्कार, माझे सर्व सोलापूर पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज खरं म्हणजे तर एक फार मोठा निर्णय, आपण ज्या निर्णयाची सुरुवात आज आपण सोलापूर जिल्ह्यामधून करतोय। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या 100 वर्षाचा एक कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या शासकीय विभागाला दिला होता। तो त्यांचा पूर्ण झाला आणि त्यानंतर आता ते 150 वर्षाच्या 150 महिन्याच्या दिवसाच्या कार्यक्रमाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली काम करत असताना आमच्यासारखे तरुण कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की ज्याच्याकडे एक राज्य सरकारच्या जबाबदार महामंडळाचं जबाबदारी आहे। आणि आजपासून आम्ही एक निश्चय केला की आम्ही महाराष्ट्रामध्ये एक वैयक्तिक 100 दिवसाचा कार्यक्रम आम्ही जाहीर करतोय। या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि कमीत कमी एका जिल्ह्यामध्ये 3 ते 4 तालुके असे एकत्र करून या महामंडळाच्या विषयानिमित्त जनता दरबार त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत। ज्या जनता दरबारची पहिली सुरुवात उद्या सकाळी पंढरपूरचे पांडुरंगाचं, विठ्ठलाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत। आम्ही पहिल्यांदा 4 तालुक्याचं जनता दरबार, सोलापूर जिल्ह्यातले जे 4 तालुके आहेत त्या पंढरपूर, मंगळवेढा, त्या परिसराच्या लोकांची जी काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणीला त्यांचे काही प्रश्न आहेत महामंडळाचे, ते मार्गीच लावण्यासाठी आम्ही जनता दरबार घेणार आहोत। या जनता दरबारचं वैशिष्ट्य एवढंच राहील की बऱ्याचशा वेळेला आपल्या राज्यामध्ये पहिलं महामंडळ आहे जे ऑनलाईन पद्धतीवरती चालतं आणि अशामध्ये लाभार्थ्यांचे प्रश्न निर्माण होतात। आजही काही लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळत नाही, ते प्रश्न आहे। आजही काही लाभार्थ्यांना ई सेवा केंद्राकडे गेल्यानंतरही फसवणूक होते, तो प्रश्न आहे। आजही लाभार्थ्यांना स्वतःहून कागदपत्र अपलोड करायचे कळत नाही किंवा जर होल्ड असेल तर ते होल्ड कसा काढला जातो ह्याची माहिती मिळत नाही। आजही काही लाभार्थ्यांना LYच्या संदर्भामध्ये काय गैरसमज आहेत तेही त्या ठिकाणी दूर केले जातील। आणि मुख्यतः बँक कर्ज देते, कारण आपली योजना ही बँकेशी निगडीत आहे आणि अशा वेळेला बँकेने वेळेवर कर्ज दिलं पाहिजे। मग काही ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करत असतील, त्यांची वैयक्तिक जर तक्रारी आमच्या हाती आल्या तर आम्ही नक्कीच त्या तालुक्याच्या बँक मॅनेजरशी आमची काही यंत्रणा आम्ही त्या ठिकाणी लावू आणि योग्य व्यवसाय करण्याकरिता आम्ही त्यांना मार्गदर्शन करू। अशा प्रकारचा एक कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी सोलापूरमधूनच त्या ठिकाणी जाहीर करतोय। हा कार्यक्रम जाहीर करताना असा काही मोठा गाजावाजा करत नाही आहे, कारण आम्ही लो प्रोफाईलमध्ये काम करतो। प्रसिद्धी किंवा बॅनरबाजीमध्ये जास्त माझा विश्वास नसतो, परंतु सामान्य लोकांपर्यंत पोचून त्यांना न्याय मिळावा अशी आपली जास्त करून अपेक्षा असते। महाराष्ट्रामध्ये आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत 1,38,000 तरुणांना योजनेचा लाभ झालेला आहे आणि त्यामध्ये 11,782 तरुण 11,782 कोटीचं कर्ज वाटप आजपर्यंत आपल्या राष्ट्रीयकृत, सहकारी, त्याचबरोबर NBFC, प्रायव्हेट बँकेने दिलेलं आहे। महामंडळाच्या वतीनं आजपर्यंत 1,080 ते 90 एवढं व्याज परतावाही आपण दिलेलं आहे। आता आपल्या जिल्ह्याची परिस्थिती, आजच्या घडीला आपल्या जिल्ह्याची परिस्थिती 13,450 इतकी लाभार्थी आहेत आणि यामध्ये आता भविष्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये ही लाभार्थी वाढावेत, किंबहुना जनजागृती व्हावी, यदाकदाचित काही प्रलंबित अडचणी आहेत त्याला मार्गीस लावावे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। आपल्या जिल्ह्यामध्ये आम्हाला कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक यांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे लाभार्थ्यांना। त्याचबरोबर शरद नागरिक कोऑपरेटिव्ह बँक असतील त्यांनी केलेली आहे। राष्ट्रीयकृत बँकांनी आज बँक ऑफ इंडियाने खूप चांगली मदत केलेली आहे, कारण आपली योजना ही राष्ट्रीयकृत बँकांनी
अंमलबजावणी करावी असं आपल्या सरकारचं आपलं धोरण आहे। त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये बँक ऑफ इंडिया आहे, हे सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती आहेत आणि एकंदरच प्रायव्हेट बँकेमध्ये साधारण 2800 पर्यंतचं कोटक बँकेने योजनेचा लाभ दिला आहे, ॲक्सिस बँकेने दिलेला आहे, AU फायनान्सही चांगलं काम आहे। एकंदरच या महामंडळाच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये जो संकल्प आम्ही योजनेचा लाभ म्हणजे अध्यक्ष झाल्यानंतर जो घेतला होता तो पूर्ण झाला असं आम्हाला काहीशी वाटतं, कारण आता लाभार्थी वाढलेले आहेत, लोकांपर्यंत योजना पोचलेली आहे। आता फक्त जे तांत्रिक बाबी आहेत त्याच्यावरती आम्हाला जास्त लक्ष केंद्रित देणं आमचं गरजेचं आहे आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 100 दिवस पूर्ण केलेले आहेत आणि आम्ही स्वतःची एक नैतिक जबाबदारी समजून आजपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये दौरे लावणार आहोत आणि जी पहिली दौऱ्याची सुरुवात आम्ही पंढरपूरमधून त्या ठिकाणी करतो। त्याचबरोबर आज राजमाता अहिल्याबाई होळकर आमचं विद्यापीठ, या विद्यापीठामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज एक चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठात म्हणजे सोलापूर विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरचं एक मोठं अध्यासन केंद्र त्या ठिकाणी उभारण्याची आज घोषणा होईल, त्याचा कार्यक्रम होईल। विद्यापीठाने काही निधी त्या ठिकाणी राखीव केलेला आहे। मी राज्याचे मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाच्या नंतर त्यांना विनंती करणार आहे की आपणही सोलापूरचं एवढं मोठं विद्यापीठ आहे, या विद्यापीठालाही शासनाच्या माध्यमातून मदत करून वेगवेगळे अभ्यासक्रम, PhDचे काही केंद्र, छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दलचं असे वेगवेगळ्या योजना या विद्यापीठांकडून राबवण्यात येणार आहे। त्यांनाही तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये निधी द्या म्हणून आज मी सोलापूरमध्ये आलेलो आहे। मध्यंतरी जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना 3-4 महिने योग्य पद्धतीने जे व्याज मिळतं म्हणजे पूर्तता होतं त्याची काही लोकांची तक्रार। आमचं सॉफ्टवेअर 16-17चं आहे आणि ते सॉफ्टवेअर नेक्सी म्हणून जे दिल्लीचं सगळे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये आमच्या सॉफ्टवेअरमध्ये वेळेवर अपग्रेड होणं फार गरजेचं आहे। मागचा 1-2.5 वर्षाचा कालखंड असा गेला की ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला आम्हाला 2.5 वर्षामध्ये आम्ही खूप बॅकलॉगला पोचलो। नंतर आदरणीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर परत आम्ही म्हणतात ना कामाला लागलो, ताकदीनं परत पळायला लागलो आणि म्हणून आम्ही जे पडलो त्याचं यश आम्हाला निवडणुकीच्या अगोदर 1 लाख मराठा उद्योजकाला झालं। पण यामध्ये आम्ही काय काय केलं पाहिजे होतं तर आम्ही अपग्रेडेशन केलं पाहिजे होतं, सॉफ्टवेअर अपग्रेडेशन गरजेचं होतं, ते आमच्याकडनं दुर्लक्ष झालं। आम्ही मोबाईल ॲपबद्दल विचार करत होतो की लाभार्थ्यांनी ई सेवा केंद्रात जाण्यापेक्षा सामान्य मोबाईलमधूनच आपले कागदपत्र कसे अपलोड करता येईल अशा प्रकारचे जे काय आमचे प्रलंबित विषय होते ते होऊ शकले नाही। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मग ते नवीन अधिकाऱ्यांचं जुळवून घेणं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये भरपूर काळ गेलेला आहे। परंतु एक प्रस्ताव मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती फडणवीस साहेबांना की आपण याबद्दल एक आढावा बैठक घ्यावी आणि या आढावा बैठकीमध्ये काही आम्हाला जो फायनान्शियली सपोर्ट पाहिजे डिपार्टमेंटकडनं तो जर आम्हाला लवकर मिळाला तर लाभार्थ्यांचे बऱ्यापैकी म्हणजे 80% प्रश्न ते एका झटक्यात मिटून जातील। अर्थात आपल्या सोलापूर जिल्ह्यातलेच किती नेमके लाभार्थी आणि किती पतपुरवठा झाला सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारण 14,923 LOI आहेत, त्याच्यामध्ये 13,470 हे साधारण लाभार्थी आहेत आणि एकंदरच 1,122 कोटीचं कर्ज वाटप झालेलं आहे आणि महामंडळामधून साधारण 102 कोटीचं व्याज परतावा दिलेला आहे। आता याच्यात जर आपण पाहिलं तर काही तालुक्यांमध्ये फिगर कमी जास्त आहे। उदाहरण देतो मी की सोलापूर उत्तर आणि दक्षिणमध्ये थोडंसं तफावत आहे, म्हणजे दक्षिणमध्ये फक्त 194 लाभार्थी आहेत। आता याच्यामध्ये काय होतं, सोलापूर सिटीमध्ये वेगवेगळ्या समाजाची संख्या जास्त आहे। आता अक्कलकोटमध्ये फक्त 121च लाभार्थी आहेत। त्याचं कारण काय तर अक्कलकोटमध्ये बऱ्यापैकी नॉन मराठा समाजाची लोक जास्त आहेत। म्हणजे काय काय ठिकाणी चांगलं पण आहे। आता काय काय ठिकाणी आम्ही बार्शीमध्ये घेऊ
तर बार्शीमध्ये 1600 लाभार्थी भेटतात. त्याच्यानंतर आम्हाला पंढरपूरमध्ये 2700 लाभार्थी आहेत. म्हणजे लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त असते. दुसरं असंही असतं की कधीकधी शासनाची योजना ही थकवणं आणि ते NPAला जाणं हा एक मोठा भाग असतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम असतो. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या बरोबर सहकारी बँकेने फार मोठा आता वाटा वाढलेला आहे आणि त्यांना कळतं की 12% प्रमाणे व्याज परतावा येत असेल तर ते आपण म्हटल्याप्रमाणे काही ठिकाणी 12% पेक्षा जास्त व्याजदर लावतात. परंतु सातत्याने आम्ही एक काम केलं की आम्ही ह्यांना लेखी कळवलेलं आहे आणि लेखी करून काही लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद पण दिला. परंतु जे 12% पेक्षा जास्त व्याजदर लावतात त्यांना आम्ही प्रत्यक्षात भेटून त्यांना त्या ठिकाणी कमीत कमी 12% तरी व्याजदर लावावे अशी आम्ही विनंती केलेली आहे आणि परत एकदा करू आम्ही तिथे. लोकमंगलनं 12% घेतात. खास करून लोकमंगलचा उल्लेख आमचे नेता आनंद जाधव यांनी केला की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन 12% प्रमाणे विशेष बाबमधून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ते देतात. ती क्रमांक आज आमच्या सोलापूर जिल्ह्यातला स्पेंकासारखा ड्रिंकिंग वॉटरचा प्रोजेक्ट आज 6 राज्यामध्ये कार्यरत झाला. तशी जर आपल्या बघा एक योजना 2016-17ला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना लॉन्च केली. ही पहिली ऑनलाईन सेवा ऑनलाईन योजना होती. त्याच्यामुळे किती यश मिळेल हे सांगता येत नव्हतं, लोकांपर्यंत पोचण्यामध्ये सांगता येत नव्हतं. परंतु आम्हाला जबाबदारी दिल्यानंतर साहेबांचं पाठबळ असल्यामुळे आम्ही पोचलो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांनी 10 लाखाचे 15 लाख केले. आता नवीन मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही लेखी नागपूरला अधिवेशनामध्ये मी पत्र दिलं होतं की आता या योजनेमध्ये अजून सक्षम करण्याकरिता आपण एक 25 लाखापर्यंतचं करावं आणि तो प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आहे. मुख्यमंत्री कधीतरी आढावा बैठक घेतील आणि त्यानंतर तो अंतिम निर्णय घेतील. बघा लाडकी बहीण ही योजना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कालखंडात सुरू झाली. त्याचा उद्दिष्ट फार स्पष्ट आणि चांगला होता. त्याच्यामध्ये अटी शर्ती होत्या, ज्या अटी शर्ती काही लोकांनी नजरअंदाज केल्या. परंतु तरीही लाडकी बहिणीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या असंख्य महिलांना, कोट्यावधी महिलांना जात पात राजकारण न पाहता त्यांना मदत झालेली आहे आणि ती मदत खरंच झालेली आहे. आमच्या आदितीताई तटकरे त्यांच्याकडे तो विभाग आहे आणि अजितदादा पवार असतील यांनी वेगवेगळ्या व्यासपीठावर सांगितलेले आहे की या योजनेची कधीच खंडित होणार नाही. नक्कीच निवडणुकीच्या नंतर काही लोकांनी स्वतःहून जाणीवपूर्वक जे काही अटी शर्तीचा भंग केला असेल त्यांनी त्या महिलांनी जाऊन ते सरेंडर केलं, ते ठीक आहे. पण ही योजना चालू राहणार आहे आणि संजय राऊतांचा प्रत्यक्षात अजून सकाळची त्यांच्या भोंग्याची जी पद्धत आहे ती अजून चालूच आहे, त्यामध्ये काय ते व्यत्यय आलेला नाही आहे. मी आपण आपल्याकडनं ज्या सूचना आलेल्या आहेत या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांची असणारे कर्जमाफी किंवा साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांची असणारे FRP या दोन्ही विषयावरती त्यांना विनंती करतो. जिल्ह्यामध्ये शहर पातळीवर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं जे आहे ते प्रसाराने प्रसिद्धी ही काहीशा प्रमाणात कमी पडते असं वाटतं आणि त्याचं जे सेंटर पाहिजे किंवा वारंवार म्हणजे दर 15 दिवसाला महिन्याला एखादा आढावा किंवा आपण स्वतः येणं जाणं किंवा ॲज वेल एज
याची जी प्रसिद्धी पाहिजे ती खूप कमी पडते असं अनेक लाभार्थ्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं, विशेषतः मराठा समाजाचा तसा आक्षेप आहे? नाही, असं नाही काय, मराठा समाजातले आमचे बरेचसे नेते आहेत जे वेगवेगळ्या पक्षाशी जोडलेले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या छत्रीखाली एकत्र येतात, परंतु काही लोकांचा अजेंडा वेगळा आहे. आपल्या विचाराचा पक्ष सत्तेवर आला तर आपण घरात बसायचं, काही शब्द काढायचा नाही, आणि आपल्या विचाराच्या पलीकडचं जर पक्ष सरकार सत्तेवर आल्यानंतर उगीच काही ना काहीतरी विषयावरती चर्चा सुरू करायची, बैठका घ्यायच्या, आणि जे चांगलं चालले तिथं व्यत्यय निर्माण करून द्यायचा. परंतु आपल्याला असं वाटत असेल तर आम्ही कमी पडणार नाही. आम्ही लवकरच या जनता दरबारच्या निमित्ताने 23 तारखेला आम्ही कलेक्टर कार्यालयामध्ये या ठिकाणी महामंडळाच्या योजनेअंतर्गत आम्ही बैठक घेतो आहे. त्याच बैठकीबरोबर आम्ही ई सेवा केंद्र जेवढे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत त्यांनाही कलेक्टर साहेबांना विनंती करू की त्यांना मिटिंगला बोलवा, कारण ई सेवा केंद्राकडनं महामंडळाच्या लाभार्थ्यांची लुबाडणी फसवणूक होत आहे. 10,000 हजार रुपये एक LY काढायला घेते आहेत, ज्या LYची किंमत नाममात्र दराने 0 आहे. म्हणजे 0मध्ये फक्त तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं, तुम्हाला 1 रुपये द्यायचा नाही, तिथं तुम्ही 10,000 रुपये घेताय LY काढायला. म्हणजे आपणही किती चुकताय. तर अशा प्रकारच्या बैठका होणार आहेत. 24 तारखेला शनिवारी या ठिकाणी आम्ही जनता दरबार लावतो आहे. जसं आम्ही पंढरपूरला जनता दरबार उद्या घेतलेलं आहे सकाळी, तसं मी सोलापूरला 24 तारखेला लावणार आहे. दिवसभर थांबणार आहे, दिवसभर लोकांना भेटणार आहे. कुठल्याही मराठा चळवळीतली लोक असतील, लाभार्थी जे असतील, त्यांचे काही प्रश्न असेल त्या सगळ्या प्रश्नाशी आम्ही चर्चा करणार, त्याला न्याय मिळवून देणार.